ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचे भारतीय शेअर बाजाराला मोठे हादरे बसलेले आहेत। सोमवारचा दिवस हा शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरलेला आहे। गुंतवणूकदारांचा एकाच दिवसात जवळपास 16 लाख कोटींचा चुराडा झालाय। सेन्सेक्समध्ये 2226 अंकांची तर निफ्टीमध्ये 742 अंकांची घसरण झाली आहे। बाजार बंद होत असताना सेन्सेक्स 73,137 अंकांवरती तर निफ्टी 21,161 अंकांपर्यंत स्थिरावला। केवळ भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये शेअर बाजार कोसळलाय। जपान, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली आहे। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण। ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीनने सुद्धा अमेरिकेवरती कडक आयात शुल्क लादलंय। परिणामी व्यापार युद्धाच्या भीतीनं गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावरती शेअर्स विकायला सुरुवात केली आहे। तर शेअर बाजार नेमका का घसरतोय याची कारणं जाणून घेऊयात। ट्रम्पकडून जवळजवळ सर्वच देशांच्या आयात शुल्कामध्ये वाढ। आयात शुल्क वाढीमुळे उत्पादक कंपन्यांमध्ये सध्या घबराट पसरली आहे तो माल पोहोचवण्याची घाई आहे। नव्या उत्पादनाला ब्रेक लावण्यात आलाय। चीनकडून अमेरिकेवरती 34% आयात शुल्क लादण्यात आलंय। नवीन टॅरिफ 10 एप्रिल पासून लागू होणार आहे। टॅरिफमुळे वस्तू महाग होऊन खरेदी मंदावू शकते। कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा घसरतील। गुंतवणूकदारांची चलबिचल होईल। सध्या या टॅरिफ वॉरमुळे मंदीचं काहीसं सावट निर्माण झालेलं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।